भाई आला ना फायनली आमचा मागीचा गणपती. आता तुम्ही तर बोलत आताच तर तुमचं गणपती झालतं, लगे परत गणपती आणलं. तर ते जे देव असतात ते 5 दिवसाचं आणि 10 दिवसाचं असतं भाद्रपद महिन्याचं. त्यातला एक देव असतं 5 दिवसाचा भूमी त्यांच्या घरी आणि दुसरा देव असतं 10 दिवसाचा, तो सिद्ध यांच्या घरी असतो. आणि हा मागीचा गणपती म्हणजेच नवसाचा गणपती असतं साक्षी संच्या घरी. लास्ट इयर पासूनच ठेवायची सुरुवात केली, त्यावेळी यो वर्ष दुसरं आहे. ठेवायची सुरुवात केली, जाम मजा येतं. म्हणजे दर 6 महिन्यानंतर आमच्या घरी गणपती येतात. लास्ट इयर मागीच्या गणपतीलाच माझं 1K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आणि या वर्षी माझं 7K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहे. तेव्हा मी स्टार्टिंगला ब्लॉग वगैरे नव्हती बनवत. मी आय थिंक मे पासून ब्लॉग बनवायची सुरुवात केली दादा वहिनीचं लगीन झाल्यानंतर. म्हणून मी लास्ट इयर मागीच्या गणपतीचा ब्लॉग नव्हता टाकला, पण मी लास्ट इयर भाद्रपद महिन्याचा जे गणपती होतं आमचं 5 आणि 10 दिवसाचं, त्याचं ब्लॉग सगळं टाकलंय ना. 10 दिवस एवढा धुरकूस घालतो ना आम्ही, आणि तुम्ही पण जाम सपोर्ट केला त्या दिवसात आमच्या ब्लॉगला. म्हणजे सगळी बघायची एवढी मस्ती करायचो आम्ही. हे देव तर फक्त 1.5 दिवसाच असतात म्हणून जास्त मजा ना करायला भेटत, पण तरी 1 दिवसात जेवढी मजा होईल तेवढी करता हो आम्ही. देव तर आला घरात, पण घरात सगळ्या बायकांची कामं पण चालू होतात ना. लागले सगळे असते असते कामाला. लसूण सोलून घेतला ना, खोबरा पण भुजून कापायला घेतला. आणि कसा 1.5 दिवसाचा देव असल्यावर पाहुणी जास्त असतात, 5-10 दिवसाचा असल्यावर पाहुणी येते जाते असतात. देवाच्या आगमनाचा ब्लॉग तर मी अपलोड केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तिकडे तुम्हाला फुल डिटेल मध्ये ब्लॉग बघायला भेटेल कसं आगमन झालं. आणि असंच पहिल्या दिवसाचा ना विसर्जनाचा पण ब्लॉग येईलच, म्हणून चॅनलवर नवीन असाल युट्यूबवर तर सबस्क्राईब पण करा ना, त्यासोबतच इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका. बाय बाय.